सगळ्या गोडताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी छोट्या छोट्या सगळ्याच्या मोकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर कणभर तीळ मनभर प्रेम, कणभर तीळ मनभर प्रेम, गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा, तिळगुळ घ्या गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घेऊन गोड गोड बोलावे, माणसाला माणसाशी सगळ्यांनी जोडावे. पतंग उडवण्यात मुले झाली दंग, घरोघरी पसरला मकर संक्रांतीचा रंग. आवडे फारच संक्रांतीचा काटेरी हलवा, जुने वाद विसरुनी नातेसंबंध खुलवा. आला संक्रांतीचा अनोखा हा सण, सोबत्यांसोबत साऱ्या भरावले मन. थंडीत शेकोटी पेटवून ऊब घ्यावी, प्रेमाची गुळपापडी सर्वांनाच द्यावी. सूर्याचा मकर राशीत झाला प्रवेश, जोरदार थंडीचा संपला आहे आवेश. सुगी येऊन ठेपली माझ्या या दारात, आनंद निनावे सृष्टीच्या चराचरात. उंचा भाळी उडावी यशाची पतंग, खरपूस भाकरीवर तीळ खमंग. तर चला, आजच्या या दिवसाची सुरुवात सुद्धा छान असा अंगण साफ करण्यापासून सुरुवात झालेली आहे. आणि आमच्या सकाळ सकाळ बाबांची घाई आहे की आमच्या जानकी राणीला पाणी घेऊन गेलेले आहेत. पाणी संपलं होतं वाटतं तिचं, तर सकाळ सकाळ जानकी ताईला पाण्याची बकेट भरून पाणी पाजण्यासाठी घेऊन गेलेले आहेत. आणि सकाळ सकाळ म्हटलं जी अंगणाची कामं आहेत जसं की सडा रांगोळी ही सगळी कामं झाली की मग घरातली कामं करायला काही वाटत नाही. कारण तर म्हणतात ना, घराची कळा अंगण सांगते. जुनं ज्या आपल्या आजीबाई आहेत, ताई मावशी काकू ज्या जुन्या, म्हणजे त्यांच्यामध्ये एक म्हण होती की घर आतमध्ये कसंही असलं ना तर बाहेर नाही येणाऱ्या व्यक्तीला अंगण जर स्वच्छ असलं तर घराची आतमध्ये कळा लगेच समजते की आतमध्ये घर सुद्धा कसं असेल. त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर अंगण स्वच्छ आणि त्याच्यानंतर घर स्वच्छ असं असतं आमचा म्हणजे रोजचं रुटीन. जसं की अगोदर पण रोशनी बबलू भैया नव्हते त्यावेळेस पण आम्ही अगोदर उठल्या स्वतः अंगणाच्या मागं लागायची की अंगण कसं फ्रेश होईल, जसं की दारात आलं एकदम फ्रेश वाटलं पाहिजे असं. आणि माझं घरामध्ये आतमध्ये कामातल्यांवर लक्ष असायचं. तसं दोघींनी मिळून केल्याच्या नंतर होतं. तर चला छोटीशी रांगोळी म्हटलं मकर संक्रांती स्पेशल एक काहीतरी पतंग मांजा चक्री असं काही ना काही काढूयात म्हटलं. तर चला आता रेडी झाले दोघीच्या दोघी पण आता व्यवसायाला जायचंय. तर सकाळपासूनची धावपळ आणि काय म्हणतात सण म्हणला की सगळं कामच काम आणि धावपळ सुरूच होती लगेच पुरणपोळीचाच. कारण आता वर्षातला जानेवारी महिन्यातला पहिला सण आणि पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणलं त्याच्यातली त्याच्यात. तर पटपट पटपट आवरले. आता टाइम पण झाला, सगळ्या जणी आवरून हे झालं. तर केडगावला पण जायचंय अजून व्यवसायाला. तर तिथल्या काही मैत्रिणी त्यांचा आग्रह होता तर म्हटलं तिकडं पण जाऊन येऊयात आणि मग इथं पण ओसऱ्यात अगोदर इथं ओसऱ्यात आणि मग तिकडं जाऊयात म्हटलं. तर अगोदर सगळ्यात आधी तुळशीला महादेवाला घरातल्या देवांना असं ओसून घेऊयात. त्याचं मकर संक्रांतीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला आमच्या दोघींतर्फे आणि आमच्या जंगलविलाच्या परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर चला आता आमचं म्हणजे संक्रांत म्हणलं का सगळीकडेच बघा डीजे, त्याच्यानंतर डीजे लावायचा, साऊंड लावायचे मोठे मोठे, पतंग उडवायचा. तसंच आमचं ध्रुवचं आणि रुद्राचं तसंच चाल झालेलं आहे. कालपासून इतके उतावळे झालेत पतंग पतंग पतंग. रुद्राने ते स्कूलमधून येतानीच हे केलं होतं, पतंग आणि मांजा घेऊन आला होता. आणि ध्रुवचं तर म्हणलं आता दोघांची भांडणं होते तर म्हणलं दोघं भांडते त्याच्यापेक्षा ध्रुवाला सेपरेट 4 पतंग आणले आणि परत रुद्राने ते स्पेशल आणलेच होते. तर त्यांचं बघा पतंग उडवायचं काम चाललेले. कॅमेरा धरला लगेच मागं सरकला. आहेच काय काय इकडे उडवायचं काम चाललंय. तर चला आता तुळशी मातेला पहिले वसून घेतो, नंतर घरातल्या देवतांना मग तिकडे जाणार आहे. आमच्या इकडं प्रथा आहे आपण आपल्यासाठी जसं खण घेतो तसंच तुळशी मातेसाठी सुद्धा घ्यावा लागतो. तर आता जे कुंभार काका येतात तर त्यांच्याकडे छोट्या साईजचे पण खण असते आणि मोठ्या साईजचे. छोट्या साईजचे खण हे तुळशी मातेसाठी घेत असतो आम्ही दरवर्षी आणि मोठाले खण आमच्यासाठी घेत असतो. तर आता ताईचं झालंय वसून, आता मी घेते वसून. ध्रुवाचे आणि रुद्राचे जोरदार भांडणं चालले आहेत आज पतंगासाठी. बळच गप केले त्यांना. अरे म्हणलं शांत बसा जरा. चला मंदिरामध्ये आलो. सगळ्यात पहिले आपल्या लाडक्या मनीषाताई आलेल्या आहेत पहा.
रेडीमेड आपली बळच काल आल्या म्हणल्या आता संक्रांतीला साडी घालायची तर कोणती घालायची म्हणल्या तर आपल्या श्रीवल्लीच घालायची म्हणल्या. मला ब्लाऊज शिवायचं टेन्शन नाही काय नाही इमर्जन्सी मध्ये पटकन घेतलं आणि पटकन बघा काहीच करायची जरूरत नाही पडली तयार होऊन पण आल्या आणि म्हणल्या हा हा एकदम परफेक्ट आले आणि म्हणल्या मला काळाच ब्लॅक कलर मध्येच घ्यायचा म्हणल्या. आणि रोशनी पण आली बघा आमचं म्हणजे सेम झालंय तिघींचं पण तिचा पण कलर बघा छान आहे. घेतली होती तिने ती हा तुम्ही कोणत्या घालणार आहेत म्हणलं आम्ही ह्या म्हणलं ते एकसारखे होतील मग. हा तर तिने पण तोच घेतला. मग चला आता इथल्या मंदिरामध्ये बसून घेतो पहिले मग तिकडे जाऊ नाहीतर मग बघू आहे का. चला आवरा नाव बी घ्यावं लागतील बरं का नवऱ्याची. मला विसरू नका बरं का तुम्ही. मिनिट्स मोजतो येतो. बस तुम्ही सुरू करा घ्या. भारत देश स्वतंत्र झाला 15 ऑगस्टच्या दिवशी. भारत देश स्वतंत्र झाला 15 ऑगस्टच्या दिवशी. संतोषरावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी. अरे बापरे भारी घेतली. घ्या स्वातीबाई तुम्ही घ्या. नाही तुम्ही घ्या बाई मी शेवट मी लहान आहे मग शेवट बाकी तर लई पुढे असतील शेवट बाकी तर पहिला नंबर आता तुम्ही शेवट घे बाय रोशना घे. नाही नाव घ्यावं लागत आज लय आयवाचं सनी आवर. एवढं लाजलं इथं व्हिडिओ आहे चला आवरा. रोशनी आवर. काश्मीरचा आंबा हा काय म्हणतात काय सफरचंद असतो काश्मीरचा आंबा. हा कोकणातला घे. कोकणाचा आंबा गेला अजून लक्षात नाही. बर तुला जे आठवणी देत ती कोकणातला आंबा साधा सोपा त्या दिवशी घेतला होता. घे घे हातात आहे हिरवा चुडा पायात आहे जोडवी ती सौभाग्याची खून. प्रदीपरावांचं नाव घेते भामाबाईची सून. भामाबाईची सून लय भारी आहे. चला सासूबाई ऐकत असते तुमच्या तिकडं बरे कोणत्या सुना सुरू सासू हा चालू करा तुम्ही चालू. कोणत्या सुना म्हणेश होता ही सासांचे नाव घेत नाहीत उखाण्यामध्ये. ही पहिली एकमेव बाई बघितली मी ही सासूचं नाव उखाण्यात घेती. लोक फक्त नवऱ्याच घेते बरोबर आहे का नाही. लयच प्रेम दिसतंय का बाई सासूवर. बरं मी काहीतरी जोडीते बर का येडवाकडा आता मला बी जोडावं लागेल. आकाशात उडतोय संक्रांतीच्या दिवशी पतंगांचा थवा. आकाशात उडतोय संक्रांतीच्या दिवशी पतंगांचा थवा. आणि राजेंद्र रावांचं नाव घेते. राजेंद्र रावांसारखा पती मला जन्मजन्मी हवा. अरे वा भारी आलाय. जमला आता मी कोणता घेऊ मागाच घेऊ परत दुसरा घेऊ. घे आता कोणता घेऊ. ताटात खडी साखरेची वाटी चांदीच्या ताटात खडी साखरेची वाटी शंकररावांना मागते महादेवाकडे 7 जन्मासाठी. भारी जमला बस.
हलव्याचे दागिने त्यावर काळी साडी, नेहमी खुश राहो संदीपराव आणि माझी जोडी. हलव्याचे दागिने त्यावर काळी साडी, नेहमी खुश राहो संदीपराव आणि माझी जोडी. शिर्डीचे साई, दत्तात्रय रावांचे नाव घेते, ऋषिकेश आणि ऋतुजाची आई. अरे वा. महादेवाच्या पिंडीला बेल वाटे वाकून भाऊसाहेबाचं नाव घेते, तुमचं मान राखून. अरे येतंय लवकर कटकट काय करायचं? काय आपण शिकले असते तर काय शिकायचं? अंबादेवी कलकत्त्याची कालिंदा, साईनाथरावांचं नाव घेते, गुरुदेवची बाली. पुढे यादा मुठेंच्या फॅमिली सगळे कसे हौशी आणि राजेंद्र रावांचं नाव घेते संक्रांतीच्या सणाच्या दिवशी. सख्या बहिणी सख्या जावा आल्या माझ्या दारी, सख्या बहिणी सख्या जावा आल्या माझ्या दारी, संतोषांचं नाव घेते पंढरीच्या वारी. पंढरीच्या वारी. जोडीनं फिरायला मी लय हौशी, जोडीनं फिरायला मी लय हौशी, शंकररावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी. आता जोडला. वारी भरायचं होतं फक्त वारी. जास्वंदीच्या फुलाचा हार गणपती बाप्पाच्या गळ्यात, अमोलरावांचे नाव घेते सुवासिनींच्या मेळ्यात. पोस्ट करायचं ऑप्शनच नाही. लक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साथ, गणेशरावांचं नाव घेते संक्रांतीचा दिवस आहे आज. पटकन लक्षात नाही येत एखादा. ऐकी दिले जगन्नाथपुरीवरून. जगन्नाथपुरीला जाता का अजून जाता? चला दोन्ही ठिकाणी वसून झालंय आणि आता लागली भूक, कारण की वसून आल्याशिवाय जेवण करीत नाही. पैकी फ्रेश होऊन मस्त छान असं पुरणपोळीचं जेवण करणार आहोत दोघी. बाकी सगळे जेवलेत, कारण आमच्या इकडे म्हणजे ओवसल्याच्या नंतर जेवण करतात, अगोदर करत नाही. मग आता म्हटलं चला अगोदर सगळं आता फोटो वगैरे सगळं काढून झाले, मस्त असे रील्स पण काढून झालेत आणि आता चलसाठी जाम भूक लागली आता. चल मग काय. तर त्याच्यानंतर बघा आता आज संक्रांत म्हणल्यावर ते सगळीकडे तिळगुळ आणि सगळ्यांचे तोंड सगळे गोड गोडच होणार आहे. तर उगाच ती म्हण नाही की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.
आमचे तीळ सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका असं म्हटलं जातं. तर चला, मकर संक्रांतीच्या पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा. आणि हा होता आपला आजचा स्पेशल मकर संक्रांतीचा ब्लॉग. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.